आपण भारतीय म्हणून स्वतःला अत्यंत नशिबान समजलं पाहिजे, भाग्यशाली समजलं पाहिजे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांसारखे आपल्याला पंतप्रधान लाभले. याचं कारण असं आहे की आपण जगभरामध्ये अन्य देशांमध्ये जी काही नागरिकांची परिस्थिती पाहिल्यानंतर सगळीकडे युद्ध सुरू आहे, सगळीकडे जीवनमान अतिशय विस्कळीत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या पंतप्रधानांनी आपल्याकडे कुठल्याही अशा पद्धतीचे संकट आतापर्यंत यायला दिलं नाही. फक्त एक छोटीशी अपेक्षा, माझ्या दृष्टिकोनातून ते अत्यंत छोटीशी आणि फायदेशीर अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केलेली आहे, ज्याला आपण संकटातून संधी ज्याला आपण म्हणतो. तर त्या दृष्टिकोनातून अगर आपण विचार केला तर काल पंतप्रधानांनी जे काही 7 आव्हानं केलेली आहेत त्या आव्हानाला आपण भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या पंतप्रधानांना त्याची साथ दिली पाहिजे. कारण का ज्या ज्या मागण्या, जे जे आव्हान त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आपण विचार केला तर आपल्या भारत देशाला अजून सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ती आव्हानं अत्यंत महत्वाची आहे. उदाहरण, आपण डिझेल, पेट्रोल आणि ह्या गाड्या न वापरता आपण इलेक्ट्रिकच्या दिशेने जायचं, त्याच्यामुळे आपण अजून सक्षम होऊ शकतो. आता मी ज्या खात्याचा मंत्री आहे, उदाहरण माझ्याकडे मत्स्य व्यवसाय आणि बंदर खातं आहे, मी आपल्या माध्यमातून सगळे माझे मच्छीमार बांधव असेल, किनारपट्टीवर असलेले विविध नागरिक असतील, त्यांना सगळ्या जणांना मी आवाहन करणार आहे की आपण डिझेलच्या ह्या सगळ्या बोटी वापरण्यापेक्षा आपण इलेक्ट्रिकच्या दिशेने गेलो पाहिजे. त्यासाठी माझं खातं म्हणून जे जे मदत, मत्स्य खातं म्हणून, बंदर खातं म्हणून जी जी मदत आपल्याला लागेल, जे जे कर्ज आपल्याला कुठल्या बँकेतून लागतील, ती सगळ्याची सगळी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये किनारपट्टीवर चालणारी प्रत्येक बोट, मच्छीमारीसाठी गेलेली प्रत्येक बोट ही अगर इलेक्ट्रिक झाली तर निश्चित पद्धतीने मच्छीमारांनाही त्याचा फायदा होईल आणि देशालाही त्याचा फायदा होईल. आणि ह्यासाठी जी काही यंत्रणा लागेल, जी काही शासकीय मदत ताकद लागेल, ती पूर्ण पद्धतीने माझ्या मच्छीमार समाजाच्या मागे उभं करण्यासाठी मी तयार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे पंतप्रधानांनी सांगितले आहे की 1 वर्षासाठी बाहेरगावी जाऊ नका. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. माझा जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि म्हणून ही माझ्यासाठी संधी आहे की आपण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून अगर विचार केला तर ही संधी, आपण संधीचं सोनं करायला हवं. आपल्या सिंधुदुर्गामध्ये येणारा जो पर्यटक आहे, जो आता ज्यांनी बाहेरगावी जाण्याचं नियोजन केलं होतं, ते सगळे प्लॅन रद्द करून आता सिंधुदुर्गाच्या दिशेने अगर येत असतील तर त्यासाठी आपण तयार राहिलो पाहिजे. हॉटेल चालक असतील, विविध पद्धतीने पर्यटन क्षेत्रातले विविध व्यावसायिक असतील, त्यांनी ह्या संधीचं सोनं करण्यासाठी जी जी मदत पालकमंत्री म्हणून, जिल्हा प्रशासन म्हणून आपल्याला द्यायची आहे, ती सगळी मदत देण्यासाठी आम्ही तयार आहोत. म्हणून हे सगळी 7 आव्हानं आपण अतिशय विचारपूर्वक अगर स्वीकारली तर माझ्या दृष्टिकोनातून मग सोनं खरंच नाही. मग दुसरं, आपण जे काही प्रवास करतो, आता मी माझ्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. माझ्याकडे 6-7 गाड्या होत्या, आता 3 वर आणल्या आहेत, 2 वर आणलेल्या आहेत. त्याचबरोबर मी इलेक्ट्रिक गाडीचं पण सिंधुदुर्ग, जी माझी डीव्ही कार आहे जिल्ह्यातली प्रशासन, ती पण मी इलेक्ट्रिक गाडी आता विकत घेतोय आम्ही. जी उद्या काल पेट्रोलची, डिझेलची घेणार होतो, ती आता इलेक्ट्रिक गाडी करणार आहोत. तर अशा पद्धतीचे सकारात्मक बदल अगर आपण स्वीकारले तर मला विश्वास आहे आपल्या देशाला महासत्ता बनवण्याशिवाय जे काय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे, तो निश्चित पद्धतीने साध्य होईल. ते म्हणतात की आता मन की बात खूप झाली, सल्ला आहे. कदाचित घरात बसून अर्थतज्ञांचा सल्ला समजत नसेल आणि म्हणून ज्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातचं नेतृत्व केलं मुख्यमंत्री म्हणून, देशाचं नेतृत्व वारंवार करतायत, देशाचे नागरिकांनी त्यांना 3दा पंतप्रधान होण्याची संधी दिलेली आहे, त्या व्यक्तीला काय सल्ले द्यायचे हे आदरणीय राजसाहेबांना माहिती असलं पाहिजे. शेवटी आपल्या देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर देशाची मन की बात त्यांना कळते, नागरिकांची मन की बात कळते, म्हणून तर 3दा निवडून दिलेली आहे. त्याच्यामध्ये उद्योजक पण आले, त्याच्यामध्ये अर्थतज्ञ पण आले. आपल्या देशाचा विकासाचा दर
हे राजसाहेबांना माहिती आहे का? आज आपला देश आर्थिक सत्तेमध्ये 3 क्रमांकावर आहे, 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. तो कुठे होता आणि कुठे आहे? देश अन्य जगामध्ये होणारी युद्धाची परिस्थिती, आणि आज आपण लग्न समारंभ करतोय, कार्यक्रम घेतोय, दुसरीकडे श्वास घेण्यासाठी पण संधी भेटत नाही. तर चांगल्याला चांगलं म्हणावं, हे हा माणुसकीचा धर्म म्हणतो. खरं का, ते जे सत्य आहे ते महिला आयोगच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे. आम्ही जे वारंवार बोलत होतो, अशा जिहादी मानसिकतेच्या लोकांना, ज्यांना हा देश इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे गजवा हिंदच्या अंतर्गत, त्याच्यावर परत शिक्कामोर्तब होत चाललेला आहे. आणि म्हणून जसं मी काल बोललो, AIM सारख्या दहशतवादी संघटना जे काय त्या निदा खानला समर्थन करत होते, त्यांचा आता पूर्ण पद्धतीने बुरखा रोज फाटत चाललेला आहे. नासिरुद्दीन ओवैसी म्हणतात की वंदे मातरमला जनगण मनोबरोबर तुलना करू नये, कारण ही देवीची स्तुती आहे. त्यामुळे भारत हा कुठला एक धर्म किंवा देवी देवतांना मानत नाही. आमचा देश हा हिंदू राष्ट्र आहे. आमचा देश हा देवी देवतांना मानणारा देश आहे. या देशाच्या प्रत्येक कणामध्ये महादेव बसलेले आहेत. आणि हे ज्याला मान्य नसेल तर त्यांनी त्याची दाढी आणि लंगोट आणि गोल टोपी घेऊन पाकिस्तानमध्ये निघून जावं. तुम्ही आमच्या देशामध्ये एवढी हिंमत पाकिस्तानमध्ये कोण भारताबद्दल बोलण्याची ठेवली असती का? गीताबद्दल बोलण्याची ठेवली असती का? मग हे ओवैसी सारखी घाण, ज्याला जो आतंकवाद्यापेक्षा कमी नाही, जसं मी काल त्याला ओसामा बिन लादेनची उपमा दिली ती योग्यच होती. तर जे ओसामा बिन लादेनचे विचार होते त्याच्यामुळे तो मारला गेला, तेच ह्या ओवैसीची उपमा आहे. कदाचित त्याचा पुनर्जन्म ह्या ओवैसी मध्ये झाला असेल. म्हणून आमच्या वंदे मातरम किंवा आमच्या हिंदू राष्ट्राकडे कोण हे वाकड्या नजरेने बघत असतील ना, ते सरळ हिरव्या सापांना त्यांच्या पाकिस्तानच्या अब्बाच्या बिळामध्ये पाठवून देण्याची वेळ आलेली आहे. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.